आज आपला विषय असणार आहे, आपण यूट्यूबवरचे व्हिडिओज बघून ज्वेलरी मेकिंग करू शकतो का? तर मी म्हणेन हो, पण त्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी त्या मण्यांना काय म्हणतात, आजकाल सगळी माहिती यूट्यूबवरती गुगलवरती भेटते. तरीसुद्धा एक टेक्निक असते ज्वेलरी बनवायची, ती थोडीफार माहिती असेल तर तुम्ही नक्कीच यूट्यूबवरचे व्हिडिओज बघून ज्वेलरी बनवू शकता. मी सुद्धा पहिल्यांदा जेव्हा ट्राय करत होते तेव्हा मला हे कसं बनवायचं काही आयडिया नव्हती. मी यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून पहिल्यांदा ट्राय करत गेले. ट्राय करत असताना खूप स्लो पद्धतीनं मला हे काम करावं लागत होतं, कारण पहिल्यांदाच हातात हे सगळं मटेरियल घेतलं होतं. पण जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही पूर्णपणे यशस्वी नक्की होणार. तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही हे नक्की कराल. मी सुद्धा पहिला प्रयत्न गोलमण्यांपासून केला होता. पहिल्यांदा जे मी तुम्हाला गोल दोऱ्यामध्ये ओवलेलं फूल दाखवलं, तिथून मी सुरुवात केली होती. पहिल्यांदा मी घरी जे माझ्याकडे मणी होते ते मी दोऱ्यामध्ये ओवून बघितले. नंतर मी 0.3 गेजची तार आणून त्याच्यामध्ये परत नथीसाठी जे साईडचे मणी गुंफावे लागतात, हे 2 नंबरचे, ते ट्राय केलं आणि ही पहिली नथ मी बनवली. ही दुसरी, ही पहिली नथ आहे जी मी कुंदन वापरून बनवली. हा माझा पहिला प्रयत्न मी देवी चरणी अर्पण करते, एक छोटीशी भेट म्हणून. असाच माझा हा ज्वेलरीचा प्रवास खूप पुढे जाऊ दे. हा दुसरा प्रयत्न, ज्याच्यामध्ये मी 2 क्रिस्टलचा वापर करून नथ बनवली आहे. या प्रेसच्या नथ आहेत. तुम्हाला याची फिनिशिंग कशी वाटते तेही सांगा. जसं तुम्ही प्रयत्न करत जाल तसं तुमचं फिनिशिंग उत्तम येणार आहे. ही तिसरी नथ बनवलेली आहे. हा माझा सुरुवातीचा नथीचा प्रवास आहे. तुम्हालाही अशी ज्वेलरी शिकायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.